फोलेटची कमतरता, लाल रक्तपेशींचे कमी उत्पादन, लाल रक्तपेशींचा नाश होणे किंवा रक्तस्राव यामुळे ॲनिमिया आपल्याला दिसतो. काय खाणे टाळायचं आहे बघा. निकृष्ट आहार, प्रथिनं, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, कर्बोदके, तंतुमय पदार्थ ह्यांचे पुरेसे प्रमाण नसणारा आहार आपण टाळायचा आहे. त्यामध्ये बर्गर, पिझ्झा, वेपर्स, मॅगी, जंक फूड खाणे टाळायचं आहे. शिळे अन्न, जास्त पिकलेली फळे, जास्त शिजवलेले अन्न किंवा 2-3 पेक्षा जास्त वेळा तापवलेले तेलात तळलेले पदार्थ यातील सर्व जीवनसत्वांचा आणि प्रथिनांचा नाश झालेला असतो असा आहार तुम्ही वर्ज्य करायचा आहे. आणि वरील पदार्थ सहज उपलब्ध होतात मुलामुलींना म्हणून ते खातात, पण ते खाऊ नयेत, त्यामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोहयुक्त अन्नपदार्थ, भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्य व इतर अन्नपदार्थ तुम्ही खाणं गरजेचं आहे. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. आपल्या जिजामाताच्या सर्व विद्यार्थिनींनी लक्षात ठेवा, आपण आहार जसा घेतो तसे आपण बनतो. त्यामुळे संतुलित आहार घ्या आणि HBचं प्रमाण संतुलित ठेवा असा शासनाकडून आग्रह आहे. सर्व विद्यार्थिनींनी आजपासून हा प्रण करायचा आहे की कोणतंही बाहेरचं जंक फूड खायचं नाही. ठीक आहे. सर्व विद्यार्थिनींना